आता बघण्याचा फरक असतो. कुणी काय बघायचं, कुणी कसं बघायचं. हल्ला जर थंडावला असता इतका करोड समाज आरक्षणात गेला नसता. बोलण्याची भाषा आहे आणि चांगलं काम करणाऱ्याला बदनाम करण्याची ती एक षडयंत्राची पद्धत मिळाली, ते खुश आहे. 58 लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तुम्ही ते विसरलात का? तुम्ही पूर्वी पाठीमागे जाऊन बघा, एक नोंद काढायची म्हणले तर किती हाल होत होते, ती विसरून गेला तो. आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्या निधनाबद्दल वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होतात. तुम्हाला काय फटका झालाय? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्याबद्दल आपण मोगम काय पण बोलू नये, त्या मताचा मी त्यातलं आपल्याला काय माहीतच नाही आहे काय घडलं. पण जर कुटुंबाला संशय असला तर काय हरकत आहे तपास करायला. तुम्ही कशाचा पण तपास करता. जर कुटुंबाला संशय येतोय किंवा शंका आहे तर तपास केला पाहिजे. दादा, आरक्षणाची 1994च्या ज्याच्या आधारे आजही प्रमाणपत्र काढतात. आज सुद्धा